ठाण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड झालेलं आहे। ठाणे गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीतून लाखो रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। 45,50,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। ठाण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड झालंय। ठाणे गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपींचा शोध सुरू आहे। 45,50,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। भिवंडीमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस आता तपास करतायत। ठाणे गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, एकंदर ठाणे गुन्हे शाखेकडनं बनावट नोटांचा रॅकेट सध्या उघडकीस येत आहे आणि एकंदर या संपूर्ण प्रकारे सध्या चौकशी सुरू आहे। बनावट नोटांचं रॅकेट अजूनही आपल्याला मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये आपल्याला सक्रिय झालेलं पाहायला मिळत आहे। एकंदर नोटबंदीच्या काळानंतर कुठेतरी हे रॅकेट थांबलं आहे का किंवा संपलं आहे का, अशा प्रकारे अनेक प्रश्न होते। मात्र अजूनही हे रॅकेट जे आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे आणि ठाणे गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी करत आहे। नीलम जी भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।